हॅलो, तुम्ही सर्वांना कसे आहात तुम्ही? आय होप सगळे बरे असाल. आज मी तुम्हाला एक रेसिपी मस्त झणझणीत सांगणार आहे. ते पण आलूची भाजी, ते पण मस्त सावजी पॅटर्नमध्ये. तेल मांडलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर जिरं राई टाकलेलं आहे त्याच्यामध्ये छानपैकी. त्याला मस्त उकळी येऊ दिलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिरची आणि कांदे दोघं मिक्स केलेलं आहे छानपैकी. हिरवी मिरची टाक. मस्तपैकी त्याला तेलामध्ये होऊ देत आहे. त्याच्याने छान सुगंध पसरत आहे. पण खूप सुंदर भाजी बनते. तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा. याच्यामध्ये त्याच्यानंतर ॲड करत आहे टमाटर पण तुम्ही जेवढी भाजी आहे म्हणजे 2 टमाटर घेऊ शकता. ज्या हिशोबाने आम्ही भाजी बनवत आहे म्हणजे 6 ठीक आहे. आलूची भाजी बनवतात. त्याच्यानंतर अद्रक लसूणचा पेस्ट वाटून ठेवलेला आहे अगोदरच छानपैकी. त्यालाही टाकून द्या मस्तपैकी. त्याला हलवत राहा छान. म्हणजे गंज जळलं नाही पाहिजे आणि ते मसाला पण जळला नाही पाहिजे. यापैकी मस्त एक नंबर भाजी बनवून छान हलवलं त्याला. त्यानंतर तुम्ही मसाले ॲड करू शकता. तिखट, मिरची आणि त्याच्यानंतर काय म्हणते तर मस्त मसाले ॲड करा तुम्ही. मस्त त्याच्यामध्ये गोडा मसाला, तिखट, मीठ आणि सगळे मस्त होऊ द्या. तेल सुटतपर्यंत त्याला शिजू द्या. म्हणजे माझ्या बोलण्याचं हे आहे की तेल सुटतपर्यंत त्याला शिजू द्या. त्याच्यानंतर तर उकडलेले आलू जे ठेवलेले आहे त्याच्यामध्ये ॲड करा. एक आलू साईडमध्ये करून ठेवलेला आहे कारण की त्याला मॅश करून टाकायचं आहे. त्याच्यामुळे त्याला अलगच ठेवलेलं आहे. मस्त एक नंबर झणझणीत असं मटणाचा वास येतो. सुगंध पसरलेलं होतं घरी. एकदम असं वाटत होतं की मटणाची भाजी बनवत आहे, आपण नॉनव्हेज काहीतरी बनवत आहोत. पण ती तुम्ही बिलीव्ह नाही करू शकत की ते बघू शकता आलूची भाजी असं आहे. वाटतं की मटणाची भाजी शिजत आहे. छानपैकी तुम्ही बघू शकता की किती छान रंग आलेला आहे त्याला मस्तपैकी. त्याच्यानंतर जे एक आलू ठेवलेलं आहे साईडमध्ये त्याला मॅश करून घेतलं छानपैकी. म्हणजे याच्याने एक गोष्ट आपल्याला हे होते. ते मॅश केलेले जे आलू आहे त्याला आपण एक म्हणजे घट्ट रसा येते छान. आलूच्या त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाते. त्याचं पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये म्हणजे आणि त्याच्यात ॲड करून दिलं. ते बघू शकता तुम्ही किती सुंदर भाजीचा रंग दिसत आहे. म्हणजे तुमच्या तोंडात पण पाणी सुटत अशी भाजी बनत आहे. तुम्ही याला पोळीसोबत, भाकरसोबत, भातासोबत कशामध्ये बी खाऊ शकता. मस्त ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि ही आपली भाजी तयार झालेली आहे. छानपैकी उकळी येऊ द्या त्याला. सांबार टाका, वरतून कोथिंबीर टाका. तुम्ही बघू शकता इतकी सुंदर कलर आलेला आहे. तुम्ही कधी पण ट्राय करा. ही भाजी इतकी स्वादिष्ट लागली ना. सगळेजण खायला त्यांनी खाल्लं आणि त्यांनी पण किती तारीफ केली तुम्ही बघू शकता.